Hello students, in the last lecture we are already discussing about how to find out the inverse of the given matrix by elementary transformation. There are two methods to find out the inverse of the matrix. That is, first one elementary transformation and another one adjoint method. Here we have to discussing the adjoint method. To follow this adjoint method, we have to apply some important steps. Which are the steps? That steps have to be: first step, that is find the value of the determinant of matrix A. That is, we have to find the value of the determinant of A, and if value of the determinant is not equal to 0, that means it is a non-singular, then A inverse exists. Same procedure which have to be also applied in the elementary transformation. First step is same, then second step. Now in the second step we have to find the minors of all the elements of a matrix A. दिलेला जो मॅट्रिक्स आपला ए दिलेला आहे त्या प्रत्येक मॅट्रिक्स ए मधल्या प्रत्येक एलिमेंटचे आपल्याला मायनस आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फाइंड कोफॅक्टर्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. नाउ द नेक्स्ट फोर्थ स्टेप, that is write cofactor मॅट्रिक्स ऑफ ए. म्हणजे इथं जे आपण कोफॅक्टर्स काढले त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्सच्या स्वरूपामध्ये तो आपल्याला मांडायचा आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे, पाचवी स्टेप आहे, राईट ॲडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ ए, दॅट इज डिनोटेड बाय ॲडजॉइंट ऑफ ए. त्याचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजे हा जो कोफॅक्टर्स मॅट्रिक्स मिळालेला आहे त्याच मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज मॅट्रिक्स घेतला की आपल्याला त्याच्यावरून ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपल्याला त्याच्यावरून मिळणार आहे. ही पुढची स्टेप आहे. त्यानंतर शेवटची स्टेप त्याच्यामध्ये आहे, दॅट इज बाय युजिंग फॉर्म्युला वी हॅव टू फाइंड द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. तो कोणता फॉर्म्युला आहे? दॅट इज ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए इनटू ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे इथं आपल्याला इनवर्स जर काढायचं असेल तर पहिल्यांदा त्यासाठी आपण इथं डिटरमिनंटची व्हॅल्यू काढलेली एची ती व्हॅल्यू इथं टाकायची आहे, इनटू ॲडजॉइंट ऑफ ए. इथं आपण ॲडजॉइंट मॅट्रिक्स जो मिळवलेला आहे तो ॲडजॉइंट मॅट्रिक्स इथं टाकायचा आहे. आणि मग हा जो आपल्याला डिटरमिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे त्या व्हॅल्यूनं याच्या प्रत्येक एलिमेंटला आपण डिवाइड केलं की आपल्याला त्या आधारे काय मिळणार आहे, त्याचा इनवर्स आपल्याला या ठिकाणी काढता येणार आहे. तर ही प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसच्या सहाय्यानं आपल्याला कोणताही मॅट्रिक्स जर दिलेला असेल त्या मॅट्रिक्सचा आपल्याला या ॲडजॉइंट मेथडच्या सहाय्यानं इनवर्स आपल्याला काढता येणार आहे. आता प्रत्यक्ष ही जी प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीने केली जाते ही प्रत्यक्ष आपण एक्झाम्पलच्या सहाय्यानं आपण आता ती पाहणार आहोत. ओके, आता यामध्ये पहिल्यांदा आपण एक्झाम्पल दोन घेतोय. बघा आता एक्झाम्पल, यातलं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया आणि त्या आधारे आपल्याला नेमका कशा पद्धतीने या दोन्ही प्रोसेसमध्ये हा ॲडजॉइंट मेथड कशी वापरली जाते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ज्या स्टेप मग सांगितलं त्या स्टेपनुसार पहिली गोष्ट आपल्याला वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. दॅट मीन्स वी हॅव टू फर्स्ट फाइंड इन दिस वे, फाइंड द व्हॅल्यू दॅट इज 2 into -1 -5 into that is -3, that is -2 plus 15 that is equal to 13, which is not equal to 0. therefore A inverse exists. म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा मिळालेला आहे तर डिटरमिनंटची व्हॅल्यू आपल्याला ज्यावरती नॉन झिरो आहे म्हणजे त्याचा आपल्याला इन्व्हर्स करता येणार आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढची जी गोष्ट करायची आहे
ती काय करायची आहे, तर अतिशय महत्त्वाची की आपल्याला मायनर्स आणि कोफॅक्टर्स आपल्याला मिळवायचे आहेत. या सर्व एलिमेंटचे आपल्याला मायनस आणि कोफॅक्टर्स मिळवायचे आहेत. म्हणजे काय होते बघा, पहिला भाग त्याच्यामधला मायनर. आता हे जे मायनर्स आहेत ते आपल्याला स्मॉल लेटरला दाखवले जाणार आहेत. M11 पहिला जो एलिमेंट आहे A11, या एलिमेंटचा आपल्याला जो मायनर्स आहे आपण तो कॅपिटल M ने दाखवला तो M11. आता हा काढण्यासाठी काय केला जातो, तर हा 1 आहे म्हणजे पहिला रो आणि पहिला कॉलम, पहिला रो आणि पहिला कॉलम आपण डिलीट करणार. राहिलेला जो एलिमेंट आहे तो आपल्याला याचा मायनर्स मध्ये, दॅट इज 2 इज द मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट. सेम वे M12 म्हणजे हा दुसरा एलिमेंट A12, या एलिमेंटचा आपल्याला मायनर काढायचा आहे. आता 12 म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम सोडा, डिलीट करा. राहिलेला जो एलिमेंट आहे तो त्याचा मायनर असणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला M21 म्हणजे हा दुसरा रो आणि पहिला कॉलम सोडा, राहिलेला जो एलिमेंट आहे त्याचा डिटरमिनंट तो आपल्याला मिळणार आहे. आणि चौथी गोष्ट M22, इथं आपल्याला दुसरा रो आणि दुसरा कॉलम सोडायचा आहे, राहिलेला जो एलिमेंट आहे तो त्याचा मायनर असणार आहे. याबद्दल आपल्याला त्याचे मायनर्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता हे जसे मायनर्स काढले तसेच आपल्याला कोफॅक्टर सुद्धा आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे बघा, पहिला याचाच आता आपल्याला कोफॅक्टर काढतो. आता कोफॅक्टर जो आहे तो कॅपिटल लेटरने दाखवला, तो कॅपिटल ए ने दाखवला जातो. आता हा A11 जेवढा असणार आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज -1 + 1 इंटू M11. अशा पद्धतीने तो पहिला फॉर्म्युला आहे. ओके. आता हा पहिला फॉर्म्युला म्हणजे काय सांगतो बघा, दॅट इज -1 इथं 1 प्लस म्हणजे 1 आहे इंटू M11 त्याचा किती आलेला आहे, 2 आलेला आहे. आता वजाचा कोणताही वर्ग केला तर तो प्लस येणार आहे, धनच येणार आहे. म्हणजे हा प्लस इंटू प्लस दॅट इज प्लस, म्हणजे इथं 2 येणार आहे. म्हणजे हा A11 आपल्याला यामध्ये मिळणार आहे. याच पद्धतीने आपण बाकीचे पण एलिमेंट मिळू शकतो. A12, आता हा A12 म्हणजे याच मध्ये येणार आहे. इथं मात्र काय असणार आहे, हा 1 + 2 म्हणजे इथं 1 + 2 3 म्हणजे हा कांदा ऑड आलेला आहे. आणि जर मायनसचा जर जो एक्सपोनेन्शियल हा ऑड असेल तर तो मायनस आहे, म्हणजे मायनस इंटू हा -3 म्हणजे -1 इंटू -3 दॅट इज +3, म्हणजे हा मायनस असेल तर प्लस होणार आहे. त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहोत, A21 काढणार आहोत. आता A21 इथं पण 2 + 1 म्हणजे काय आहे, तो विषम आहे, ऑड आहे, म्हणजे तो पण मायनस येणार आहे. म्हणजे -1 इंटू हा 5 दॅट इज -5. आणि चौथा A22 इथं पण काय येणार आहे, इथं मात्र 2 आहे म्हणजे 2 + 2 4 म्हणजे तो सम झालेला आहे. म्हणजे हा मात्र +1 येणार आहे. +1 इंटू -1 दॅट इज -1. या पद्धतीनं मायनर्स आणि कोफॅक्टर्स आपल्याला या पद्धतीनं मिळणार आहेत. आता यानंतर पुढची स्टेप आपल्याला घ्यायची. ही पहिली स्टेप झाली, ही दुसरी स्टेप झाली, ही पहिली, दुसरी आणि तिसरी स्टेप, सॉरी ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप आपल्याला घ्यायची आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A = तो आपल्याला आता या ठिकाणी आपण मिळवणार आहोत. आता तो काय येणार आहे, कोफॅक्टर म्हणजे हे जे आहे ते घेणार आहोत. म्हणजे पहिला काय आहे 2 आहे, दुसरा 3, तिसरा -5 आणि हा -1. आता हा कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाल्यानंतर त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, तर कोफॅक्टर मॅट्रिक्सवरून ॲडजंट ऑफ A काढायचा आहे. तो कसा मिळणार आहे, दॅट इज ॲडजंट ऑफ A = दॅट इज हाच मॅट्रिक्स फक्त काय करणार आहोत आपण, त्याचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणजे जो रो आहे तो आपण कॉलम म्हणून घेणार आहोत. म्हणजे 2 3 -5 -1 या पद्धतीने आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. आणि मग आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. देअरफॉर A इनव्हर्स = 1 डिटरमिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. आणि मग त्या आधारे आपल्याला A इनव्हर्स = 1 डिटरमिनंटची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 13 आलेली आहे, इंटू हा मॅट्रिक्स ॲडजॉइंट मॅट्रिक्स आहे तो आहे तुझा घ्या 2 -5 3 आणि -1. आणि मग इथं यानं डिवाइड केलं तर चालेल किंवा आहे तसा घेतलं चालेल. म्हणजेच हाच आपल्याला कसा घेता येणार आहे, = जर डिवाइड केलास तर तो 2/13 -5/13 3/13 आणि -1/13 दॅट इज द इनव्हर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स A. म्हणजे हा जर आपला मॅट्रिक्स A जर असेल तर या मॅट्रिक्सचा हा आपल्याला काय मिळणार आहे, इनव्हर्स आपल्याला मिळणार आहे. तर नाव we are taking another example of a matrix. If the given matrix is a 3/3 matrix, then how to find out the inverse of the given matrix by adjoint method, which we are to be discussing here. Here is also firstly we have to find the value of the determinant of the matrix, that is
first element, that is 0 into bracket 2 into 1 2 minus 3 into 1 3 minus 1 into bracket again first row second column deleted, remaining elements 1 and 1, 1 into 1 1 minus 3 into 3, that is 9, plus 2, that is the third element, plus minus plus, again we have to eliminate first row and third column, remaining elements are taken to be 1 1, 1 into 1 1 minus 3 into 2, that is 6, that is 0 2 minus 3, that is minus 1 into 0, that is 0, then 1 minus 9, that is minus 8, minus plus, that is plus 8, again 1 minus 6, that is minus 5 plus 2, that is minus 10, and which is equal to 8 minus 10, that is minus 2, which is not equal to 0. Therefore value of the determinant of matrix of A which is not equal to 0, that means it is a non-singular matrix. Therefore here A inverse exists. Okay, now find the minors and cofactors of a matrix A, that is find minors and cofactors of matrix A. Okay, firstly you have to find the minors, that is M11, that is the element is A11 having the, if you have to find out the minor, then eliminating first row and first column, remaining determinant have to be taken, that is 2 into 1 2 minus 3 into 1 3, that is equal to 1 minus 3, that is equal to minus. Similarly manner we can find M12, that is first row second column eliminating remaining element, that is 1 into 1 minus 3 into 3 9, that is equal to minus 8. Third one, that is M13 equal to first row third column eliminate remaining element, that is 1 minus 6, that is equal to minus 5. Similarly manner M21 equal to second row first column eliminated remaining elements are taken to be, that is 1 minus 2, that is equal to minus 1. Next one M22, that is equal to again second row second column eliminated remaining elements are taken to be 0 1 2 into 1 0 minus 3 into 2, that is 6 equal to minus 6. Again here we have taken the next element, that is M23 equal to again second row and third column eliminated remaining elements are taken to be, that is 1 into 0 0 minus 3 into 1 3, that is equal to minus 3. Next one, that is M31 equal to again M31 third row and first column eliminated remaining elements are taken to be 4, that is 3 minus 4, that is equal to minus 1. Similarly we have taken next one, that is M32 equal to third row and second column eliminating remaining are, that is 3 into 0 0 minus 2 into 1 2, that is equal to minus 2. And last one, that is M33 equal to third row third column eliminated remaining elements are taken to be 0 minus 1, that is equal to minus 1. In this way we can find out the minors of all the elements of the given matrix. Now we are taking from that minors we can find out the cofactor, that is A11 which are denoted by capital A, which is equal to, if we are already discussing, if the 1 plus 1, that is the E1, if that addition is or sum is E1, then the minor is remaining same as a cofactor. But if the elements are having the position is 1 2, then some of the two numbers are odd, then in that case the sign of the given minors is changed. Therefore A11 is as it is, but A12, because 1 plus 2, that is odd one, and therefore minus 8 plus become plus 8. Similarly here 1 plus 3 sum is even, therefore A13 equal to same, that is minus 5. Here A21 here is odd, therefore minus become plus.
here is a 2 2, sum is even, therefore as it is, here sum is odd, therefore it is minus become plus. Again m3 1, sum is even, therefore as it is, here sum is odd, therefore minus become plus. And last one, that is a3 3, having the sum is even, therefore as it is. These are the all the cofactors and minors of the given matrix. Now we have to find out, therefore write first cofactor matrix of A equal to, in this way firstly we have to cofactor, all the cofactor elements have to be taken here, that is minus 1 plus 8 minus 5, minus 5, then 1 minus 6 plus 3 minus 1 plus 2 minus 1. This is called to be the cofactor matrix. From that cofactor matrix we have to find out, that is the adjoint matrix, that is adjoint of A, which is given as the transpose of the given matrix cofactor matrix, that is row has taken to be column, therefore minus 1 8 minus 5 1 minus 6 3 minus 1 2 minus 1, that is the adjoint matrix of the given cofactor matrix. Therefore by definition, that is A inverse equal to 1 upon determinant of A into adjoint of A, that is formula. Therefore we are putting this value, 1 upon determinant of A is minus 2 into adjoint of A, that is minus 1 1 minus 1, that is 8 minus 6 2 minus 5 3 minus 1 as it is. Therefore A inverse equal to, by dividing the for each an element by the minus, that is minus minus plus, that is 1 by 2, here minus 1 by 2 minus minus plus 1 upon 2, here 8 upon minus 2, that is minus 4, minus 6 upon minus 2 minus minus plus, that is plus 3, 2 upon minus 2, that is minus 1 minus minus plus 5 upon 2 minus plus minus 3 upon 2 minus minus plus 1 upon 2. That is the inverse of the given matrix. In this way we can find out the inverse of the given matrix by the method which is called an adjoint method, which is used to find out the inverse of the given matrix. Okay.